या होम डेपोमध्ये चला मित्रांनो, आपण होम डेपोमध्ये जाऊया। या होम डेपोमध्ये सर्व प्रकारच्या हार्डवेअरचं, पेंटचं, गार्डनिंगचं सर्व प्रकारचं सामान मिळू शकतं। आणि हे केवळ फक्त होम डेपोमध्येच मिळतं, म्हणजे ज्या हार्डवेअरचं वगैरे असतं ते। तर आपण आता जाऊया आतमध्ये होम डेपोमध्ये। बाहेर ह्या वस्तू मांडलेल्या आहेत। इथून आपण आतमध्ये गेलं की आपल्याला त्या वस्तू दिसतील सर्व। दुसरं काय घ्यायचं तुम्हाला? नाही, जसं म्हटलं तुम्हाला पेंट आता हे ॲडेसिव्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। खूप मोठं हे, म्हणजे असं फिरता फिरता सुद्धा नाही सांगता येणार खरं। हे काय पेंटचं असेल कदाचित, वॉटर गार्ड किंवा हे टेप, म्हणजे असं कुठे पण पाहू ना असं वेगळं सर्व। आणि अवाढव्य प्रमाणात आहे। आता इकडे पाहिलं तर इकडे फक्त लाईट्सच दिसेल, लाईटशिवाय काही दिसणार नाही। तसं आता इकडे किचन अप्लायन्सेस, प्लंबिंग, हार्डवेअर, डोअर्स, बाथ, इकडे किचन कॅबिनेट। त्यामुळं असं एका ठिकाणी कुठे मिळतं आहे असं नाही सांगता येणार। म्हणजे सगळे वेगवेगळे कंपार्टमेंट आहे, बॅरॅक आहेत, जसं वार्ड असतं। इकडे गार्डनचं वगैरे हे मेटॅकॉल लिकर। आता इकडे पाहिलं तर सॅनिटरी वेअरचं आहे, नुसतं सॅनिटरी वेअर, टॉयलेट बाथरूमचे किंवा आणखी वॉश बेसिन। म्हणजे असं मला वेगळं नाही सांगता येणार, पण हे घुसलं की एका ठिकाणी सर्व। आणि आहे कसं, हे कुठल्या भागात फिरावं असं पण कळणार नाही आपल्याला। असं ह्या भागात आलं तर नुसतं पेंट वेगवेगळे, आणि हे वरपासून खालपर्यंत नुसते पेंटच आहेत सर्व। कुठेही पाहिलं तरी पेंटच पेंट। असं स्पेसिफिकली दाखवायचं तर नाही सांगता येणार। त्याचे रेट्स प्रत्येकाचे असे लिहिलेले असतात वेगवेगळे, सर्व पेंट। हँड ग्लोव्हजचे प्रकार, हे आपले लेदरचे आहेत। $3। हे पण लेदरचे आहेत, गार्डनसाठी वापरतात पण हे। पाइप्स 49। सर्व हार्डवेअर, पेंट, सिमेंट काही ते मिळतं इथे। त्याशिवाय प्लायवूड,
ही टाईल्स. आपल्याकडच्या टाईल्सपेक्षा वेगळे टाईल्स आहे. सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या पण थोड्याफार वस्तू आहे, पण हार्डवेअरच्या मॅक्झिमम वस्तू. त्याच्यामध्ये रंग आला, प्लायवूड, टाईल्स, सिमेंट, वीट, वाळू, दगड किंवा त्याच्याशिवाय आणखी बरंचसं काय काय.